हॅलो एव्हरीवन, इट्स डे 3 इन हम्पी पार्ट 1. तर हम्पीतील माझ्या दिवसाची सुरुवात झाली विरूपाक्ष मंदिरापासून. सगळ्यात पहिले मी इथे असणाऱ्या लक्ष्मीकडून आशीर्वाद घेतला. विरूपाक्ष मंदिराची मूळ स्थापना ही 7व्या शतकातील पल्लव किंवा त्यापूर्वीच्या काळातली मानली जाते. हे अत्यंत प्राचीन आणि अखंड पूजेत असलेलं शिवाचं मंदिर आहे. 14 ते 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या भरभराटीच्या काळात राजा कृष्णदेवराय आणि त्यांच्या पूर्वी राजांनी या मंदिराचा मोठा विस्तार केला. राजा देवराय यांच्या कारकिर्दीत त्यांचा सरदार याने मंदिराचे नूतनीकरण आणि भव्य बांधकाम केले. हे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीत बांधलेले असून यात भव्य गोपुरम, मंडप आणि तुंगभद्रा नदीला जोडणारा मार्ग आहे. हे मंदिर हम्पीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे, जे 1565च्या युद्धात हम्पीच्या विनाशानंतरही आजही जिवंत आणि कार्यरत आहे. विरूपाक्ष मंदिराच्या उत्तरेकडे स्थित या टेकडीवरती म्हणजेच हेमकुट्टा टेकडीवरती लहान आकाराची पण दगडी बांधकामातील सुंदर मंदिरे आहेत. ही मंदिरे शिवाला समर्पित आहेत. यातली बहुतांश मंदिरे ही 9व्या ते 14व्या शतकातली आहेत. काही मंदिरांवर कोरीव शिल्पकाम आणि शिखर रचना दिसते. सूर्यास्ताच्या वेळी येथून हम्पीचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. पुढील ठिकाण आहे हम्पीतील जगप्रसिद्ध स्टोन चॅरियट. राजा कृष्णदेवराय जेव्हा ओरिसाला युद्धासाठी गेले होते तेव्हा त्यांना तिथे सूर्य मंदिर दिसलं आणि त्या सूर्य मंदिराचं आर्किटेक्चर राजांना खूप आवडलं आणि त्याचीच प्रतिकृती त्यांनी इथे साकारायची ठरवली. 7 थरांमध्ये द्रविड स्थापत्य शैलीत बनलेला हा रथ ग्रॅनाइट दगडामध्ये बनलेला आहे. या रथाच्या अगदी समोर आहे संगीत मंडप. राजा कृष्णदेवराय यांनी त्यांची दुसरी पत्नी चिन्नादेवी हिच्यासाठी हा सभा मंडप बनवला. राजा कृष्णदेवराय हे कृष्ण भक्त होते आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विजय विठ्ठला मंदिर आणि हजाररामा मंदिर ही 2 मोठी मंदिरे बांधली. परंतु 1565च्या तालिकोटच्या युद्धानंतर दख्खनच्या सल्तनचा बहमनी सुलतानद्वारे अनेक मंदिरे नष्ट करण्यात आली, ज्यामध्ये या मंदिरांचे भव्य काम आणि मूर्तींचे मोठे नुकसान झाले. या एकाच परिसरात दगडी रथ, संगीत मंडप, विठ्ठल मंदिर गर्भगृह आणि कल्याण मंडप आहे. कल्याण मंडपातील प्रत्येक खांबांवर व्याल आणि व्यालस्वार यांची नक्षी पाहायला मिळते. हम्पीमध्ये एकूण 7 मोठे बाजार होते आणि त्यातील 2 हे इंटरनॅशनल बाजार होते, ज्यामध्ये बार्टर सिस्टमद्वारे घोडे खरेदी केले जायचे. 1336 साली स्थापन झालेल्या या विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय यांनी मोठा विस्तार केला. अशा या संपन्न हम्पी शहराला आपण एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.